मीरा भाईंदर इथं एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये 1 तास बैठक झाली। मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप महायुती एक दिलानं लढणार आहे। मीरा भाईंदरमध्ये लवकरच महायुती जाहीर होणार असल्याचं बैठकीत ठरलं। खासदार संजय राऊतांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा झाली। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 ते 45 मिनिटं चर्चा झाली। दोन्ही पक्षांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे। ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही, उलट भाजप अधिक जागा जिंकणार असा विश्वास भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला। विधानसभेला 20 पक्ष एकत्र आले तेव्हा फरक पडला नाही, त्यामुळे कुणीही एकत्र आलं तरी भाजप घाबरणार नाही, जनतेचा आमच्यावर विश्वास आहे असं बावनकुळेंनी म्हटलं। अजित पवार यांना सोबत घेण्याचे प्रयत्न असल्याचं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं। तर पुढील 3 दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटणार, काही जागांवर तडजोड करावी लागणार आहे असंही त्यांनी म्हटलं। विरारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात शेकडो नागरिकांनी हजेरी लावली। इलाका कुणाचाही असो, धमाका आमचाच होईल असा टोला शिंदेंनी लगावला। मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर असल्याची घोषणा रमेश चन्नीथल्ला यांनी केली आहे। मुंबईत काँग्रेस महाविकास आघाडीतनं बाहेर आहे। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे। प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना सत्र न्यायालयाच्या निकालाला स्थगित देण्याची मागणी करणार आहे। पुण्यातील दिसेल तो भूखंड गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी सरकारवर केला। सध्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे असंही त्यांनी म्हटलं। लोकमान्य नगरमध्ये अनेक इमारतींचे स्वयंपुनर्विकास मार्गी लावलेला होता, मात्र सरकारनं त्यांच्या आवडीचा बिल्डर लादला असा देखील आरोप ठाकरेंनी केला। विरारमध्ये एकनाथ शिंदे लिफ्टमध्ये जाताना गोंधळ उडाला। लिफ्टमध्ये जाता जाता शिंदेच्या आधी काही नागरिक लिफ्टमध्ये घुसले। लिफ्टच्या जवळ पोलिसांची तारांबळ उडाली। छत्रपती संभाजीनगरमधील काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामूद यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा सोहळा झालाय। या प्रवेशाला अंबादास दानवे, इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। मुंबईतील घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शाह यांनी रिक्षा चालकाला चोप दिल्याची घटना समोर आली। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि फुटपाथवर बसताना मांडणाऱ्या दुकानदार आणि अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आमदार पराग शाह घाटकोपरमध्ये आंदोलन करायला गेले होते। 24 तासांनं उघड केलेल्या पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या जामीन अर्जावरील सुनावणी अखेर पूर्ण झाली। सर्व युक्तिवाद ऐकून झाल्यावर कोर्टाने निकाल राखून ठेवलाय। येवलेंच्या जामीन अर्जावर सोमवारी कोर्ट निर्णय देणार आहे। मुंबईतील ठाकरेंच्या बालेकिल्ल्यासाठी भाजपनं स्ट्रॅटेजी तयार केली आहे। ठाकरेंचं वर्चस्व असलेल्या प्रभागात भाजप आणि शिवसेना समसमान जागा लढणार आहेत। या भागात माजी नगरसेवक ठाकरेंकडे असले तरी सर्व जागा युतीमध्ये एकनाथ शिंदेंना सुटणार नाहीत। काही जागांवर भाजप सुद्धा आपला उमेदवार देणार आहे। त्यांच्या कुटुंबातल्या असक्रिय सदस्यांना निवडणुकीत उमेदवारी देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांना करण्यात आलं। भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे हे आवाहन केलं। पक्षातल्या निष्ठावान महिला कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनाच संधी देण्याचं त्यांनी म्हटलंय। अमरनाथच्या मातोश्रीनगर परिसरात लाठीचार्ज झालेला आहे। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला। भाजपनं पैसे वाटल्याच्या आरोपानंतर तणाव निर्माण झाला। अमरनाथच्या ग्रीन सिटीमधील प्रभाग 29 मध्ये गोंधळ झालाय। या ठिकाणी ईव्हीएम घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस ओळखपत्र सापडली आहेत। या ठिकाणी मतदानाच्या दरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे दुसरं ईव्हीएम मागवण्यात आलं। मात्र हे मशीन घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांकडे जे ओळखपत्र होतं त्यावरचा फोटो, नाव तसंच सही शिक्का देखील नव्हता, त्यामुळे सर्वच उमेदवारांनी या निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे। राष्ट्र, राज्य, आपला जिल्हा, शहर पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आवाहन केल्याप्रमाणे 15 जानेवारीला कमळालाच मतदान करा असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। कल्याणमध्ये भाजपनं आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते। नवी मुंबईत शिवसेनेकडनं इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यात। 111 विभागातील 800 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात। तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली।
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे अनेक जण मतदानाला न जाता सहलीला जातात. त्यामुळे टूर ऑपरेटर्स, कार्यालय, रेस्टॉरंट्स, हॉटेल अशा ठिकाणी मतदानाच्या तारखेचे फलक लावा असं आवाहन केलं आहे. मुंबईमध्ये 1,68,000 दुबार मतदार असल्याचं निश्चित झालं. दुबार मतदारांच्या यादीच्या पडताळणीचं काम पूर्ण होत आलंय. पुढील 2 ते 3 दिवसात या दुबार मतदारांकडून हमीपत्र लिहून घेतलं जाणार आहे. निवडणुकीच्या काळात बँक अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या आर्थिक व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना संभाजीनगरच्या आयुक्तांनी दिल्या. तर बँकांनी उमेदवारांचे स्वतंत्र खाते उघडावे आणि निवडणुकीच्या काळात होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांची माहिती द्यावी अशा सूचना दिल्या. भिवंडी निजामपूर शहर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. महापालिकेचे आयुक्त तसंच अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. यामध्ये मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या सुविधा आणि साहित्याचा आढावा घेतला. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीमध्ये एका वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद आढळली आहे. या प्रकरणात शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली. या 268 नावांपैकी बहुसंख्य नावं यूपी आणि मध्य प्रदेशातल्या तरुणांची आहेत. अंबरनाथच्या कोहजगाव परिसरात शिवसेना काँग्रेसमध्ये राडा झाला. मत टाकू देत नसल्याचा आरोप प्रत्यारोप सुरू असून शिवसेना काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ॲक्शन मोडवर आहेत. राज ठाकरेंनी भांडूप, मानखुर्द आणि गोवंडी या ठिकाणी शाखांचं उद्घाटन केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं या मागणीसाठी पायी दिंडी मोर्चाचं आयोजन केलंय. 22 ते 24 डिसेंबर रोजी भिवंडीतल्या मानकोली ते नवी मुंबई विमानतळापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. मात्र निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे मोर्चाला परवानगी नाकारली आहे. भिवंडीत रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येत आहे. मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणाला स्थानिक नागरिक आणि संघर्ष समितीनं तीव्र निषेध केलाय. प्रशासनानं सक्तीची कारवाई सुरू ठेवल्यास आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. हिवाळ्याच्या दिवसात घसा दुखणं, गिळण्यास त्रास होणं आणि सततचा खोकला तसंच घशामध्ये जळजळ झाल्यानं लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं तज्ज्ञ सांगतायत. हिवाळ्यातील थंड हवा, तापमानातील अचानक बदल आणि विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव यामुळे घसा अधिक संवेदनशील बनतो. तर प्रदूषणामुळे लक्षणं आणखी वाढत आहेत. राज्यातील किमान तापमानात हळूहळू वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तरीही थंडी कायम राहणार असल्याची शक्यता आहे. उत्तर भारतात थंडी वाढतीये, त्यामुळे राज्यात शीतलहरी वाढल्यात. यासोबतच वायू प्रदूषण प्रचंड वाढलं असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. येत्या 10वी-12वी परीक्षांचं केंद्र असलेल्या शाळांमधील प्रत्येक वर्गखोल्यांमध्ये आवश्यक असलेल्या भौतिक सुविधांबरोबरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आवश्यक निधीबाबत स्पष्टता नाही. आदिवासी महिला सुरक्षित मातृत्वापासून वंचित असल्याची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दाखल करून घेतली आहे. त्यानुसार शासन, आरोग्य, वैद्यकीय आणि ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह नंदुरबार आणि नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. कांदिवली आणि बोरिवली विभागातल्या 6व्या मार्गाच्या कामासाठी शनिवारी रात्रीपासून पुढील 30 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार कांदिवली बोरिवली दरम्यानचे रूळ बदलणं आणि अनेक क्रॉसओव्हर बसवणं या कामांचा समावेश आहे. कल्याणपूर्व पश्चिम उल्हासनगरला जोडणारा वालधुनी उड्डाणपूल 20 डिसेंबरपासून 10 जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी बंद आहे. डांबरीकरण आणि बेअरिंग रिप्लेसमेंट जॉईंटचं काम करण्यात येणार असल्यानं उड्डाणपूल बंद असणार आहे.